नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कडेगाव तालुक्यात सावकार बेलगाम. तालुक्याला दिवसेंदिवस सावकारीचा विळखा आवळू लागला आहे. व्यवसाय कोण करीत आहे हे माहीत असून देखील स्थानिक प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याची चर्चा आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन सावकारांच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी होत आहे. तालुक्यात कडेगाव शहराची बाजारपेठ सर्वात मोठी आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आणि अनेक व्यावसायिकांच्या आर्थिक गरजा मोठ्या आहेत. व्यवसायाच्या गरजांनी कुटुंबियांच्या अडचणी भागवण्यासाठी बँका, पतसंस्था यांच्याकडे कर्जासाठी हेलपाटे मारून बेजार झालेल्या व्यापारी आणि त्यांच्या कामगारांना लक्ष करून येथील बाजारपेठेतील खाजगी सावकारी बोकाळली आहे. पानपट्टीपासून मोठ्या व्यापाऱ्यांपर्यंत सावकारीचा उद्योग सुरू आहे. विशेष करून शासकीय कार्यालय आवारात हे सावकार किंवा त्यांचे पंटर मोठ्या प्रमाणात वावरतात. कुटुंबातील कोणी आजारी असो, लग्न असो, शेतातील कोणतीही कामे असो किंवा व्यवसायात येणारी कोणतीही अडचण असो, याचा गैरफायदा सावकार घेत आहेत. सावकारकीच्या या व्यवसायात दलालांची संख्या मोठी आहे. याबाबत स्थानिक प्रशासनाला माहिती असून देखील जाणून बुजून दुर्लक्ष केलं जातं. कडेगावात सावकारावर प्रशासनाने छापा टाकला आहे असे कधीच घडले नाही. तालुक्यात मोजकीच सावकारी परवानाधारक असून सावकारी विरोधात नावालाच पोलीस तक्रारी दाखल झाल्या आहेत. शिकून सवरून देखील नोकरी न मिळाल्याने तसेच पूर्ण अशिक्षित असलेल्या तरुण वर्गाचा मोठ्या प्रमाणात भरणा या व्यवसायात केला जात आहे. त्यासाठी तरुण वर्गाला कमिशनचे आमिष दाखवण्यात येते. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.